हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आज आमच्या दिवसाची सुरुवात झाली आहे मॉर्निंग वॉकने आणि सकाळचे 7 वाजता आम्ही बाहेर पडलो होतो. बाहेर आलोत आणि बघतो तर काय, की सर्वांच्या दारामध्ये सगळ्या जणांनी असा जाळ वगैरे केलेला होता आणि सर्वजण आवरून वगैरे बसलेले होते. नंतर आम्हाला असं समजलं, की ते संक्रांतीला या दिवशी जुन्या वस्तू किंवा काही वस्तू असतील किंवा काही पण जे जुन्या वस्तू आहेत, ते जाळल्या जातात आणि नंतर एका भांड्यामध्ये गरम पाणी वगैरे करतात आणि त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे शिजवतात. काही जण दूध उतू पण घालतात, असं आम्ही ऐकलं. पण आम्हाला पण काही एवढं माहीत नाही. पण ते आज आम्ही पाहिलं, की आमच्यासमोर हे असं केलेलं होतं आणि सर्व बायका वगैरे प्रत्येक अपार्टमेंटच्या बायका ह्या मिळून करत होत्या. नंतर बघतो तर काय, की त्या काकूनं पण एका रांगोळी काढली होती आणि आपण जसं दिवाळीला काय म्हणतात त्याला, की गवळणी गवळणी घालतो ना, तसं त्या काकूने पण घातलेलं होतं. म्हणजे असंच काहीतरी केलेलं होतं. नंतर आम्ही वॉकला वगैरे जाऊन आलोत, फिरून वगैरे आलोत. चला म्हटलं आज संक्रांतचा दिवस आहे, तर आपण देवाचे दर्शन वगैरे घेऊयात. म्हणून दर्शन वगैरे घेतले. दर्शन घेऊन घरी आलोत. घरी आल्यानंतर माझ्या शेजारच्या काकूने त्यांच्या संक्रांतीला जे जे बनवतात का, ते आम्हाला खायला दिलेलं होतं. आणि नंतर संध्याकाळी आम्ही टिंपोडीच्या बोरनानला गेलो होतो. तिथं आम्ही सर्वजण एकत्र झालो होतो आणि ती पण खूप शांत बसलेली होती. दंगा नाही, मस्ती नाही. तिचं बोरन्हाण ती फुल एन्जॉय करत होती. मेन म्हणजे तिनं सर्वात जास्त चुरमुरे खाल्लेले होते आणि तिचं ते बोरन्हाण झालं आणि आमचा तिळगुळाचा कार्यक्रम सुरू झाला. कोण कोणाला तिळगुळ देत होतं, कोणी घेत होतं, पाया पडणं वगैरे आणि हसी मजाक धिंगाणा हा सुरू होता. अशा प्रकारे आमचा त्या दिवशी हा तिळगुळाचा कार्यक्रम झाला एकाच ठिकाणी. आणि नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी ताईंकडे गेलो होतो. त्यांनी पण आम्हाला हळदी-कुंकवासाठी बोलवलेलं होतं. मग तिथं झालो. तिथून आल्यानंतर आम्ही नंतर निशूच्या बोरन्हाणसाठी गेलोत. तिथं गेलो. तिथं पण आम्ही सर्वजण एकत्र होतो. मस्तपैकी स्नॅक्स वगैरे खाल्ले आणि तिचं पण बोरन्हाण एन्जॉय केलं, फोटोशूट वगैरे केले आणि असा संपला आमचा दिवस.